चितळे बंधू. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एकदिवसीय विशेष अधिवेशन. हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात चर्चा होणार. भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी. पहलगाम हल्ला हा भारताचा ड्रामा. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं हास्यास्पद विधान. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती. हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात चीनी बनावटीचे सॅटेलाइट फोन सक्रिय असल्याची माहिती. 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 चॅनल्सवर बंदी. पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा. खासदार असदुद्दीन ओवैसींचा मोदींना सल्ला. पाकिस्तान आपल्यापेक्षा 50 वर्ष मागे. भारताशी बरोबरी अशक्य असल्याचंही वक्तव्य. 5 लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं खळबळजनक वक्तव्य. लग्न करून राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही माहिती दिली. देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी शहांना सवाल. पाकिस्तान्यांच्या आकड्याच्या तफावतीवरून शिंदे फडणवीसांवरही आगपाखड. दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये. आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णीचं आवाहन. काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा फोटोही पोस्ट. देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक. देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा. फेक मेसेज व्हायरल. 26/11 हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला एनआयए आज न्यायालयात हजर करणार. न्यायालयाकडून दिलेला 18 दिवसांचा रिमांड आज संपणार. मुंबईकरांचा बेस्ट बसचा प्रवास दुपटीनं महाग होण्याची शक्यता. भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी. परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर. निर्णयाकडे लक्ष. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचा आज फैसला. रहिवाशांच्या मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक. रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी. एनसीईआरटीच्या इयत्ता 7वीच्या पुस्तकांमधून मुघल हद्दपार, भारतीय राजघराणी, भूगोल, महाकुंभ, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओचा नव्यानं समावेश. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्या